जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आपला पार्ट 3 प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आपण सॉल्व्ह करतोय. वनरक्षकला जे पण मागच्या वर्षी क्वेश्चन विचारले गेले आहेत त्याची सिरीज आपण पूर्ण स्टार्ट केलेला आहे. पहिला पार्ट, दुसरा पार्ट हा ऑलरेडी युट्यूबवर अपलोड झालेला आहे. तो सर्वात पहिले जाऊन बघा तुम्ही. त्याच्यामध्ये खूप सारा सराव, खूप सारे रिव्हिजन आपण लावलेली आहे. त्यामध्ये आपण खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स, गोल्डन रूल्स ऑफ द ग्रामर, इंग्लिश ग्रामर हे सगळे आपण डिस्कस केले आहे. तर या पार्टमध्ये पण आपण काही नवीन क्वेश्चन घेऊन आलेलो आहोत जे प्रिव्हियस इयर्स असणार आहे, जे विचारले गेलेले आहेत ऑलरेडी. ठीक आहे, तर ही सिरीज आपण कंटिन्यू ठेवतोय. तर आय होप सगळे ही सिरीज व्यवस्थित पाहत असतील जेणेकरून तुमचे मोस्ट ऑफ द क्वेश्चन करेक्ट लागतील. ठीक आहे, तर याच्यामध्ये पण आपण काय करणार आहोत, सेम क्वेश्चन लावणार आहोत. क्वेश्चन कोणते कोणते आहेत ते स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे. जसं तुम्ही सांगितलं होतं मागच्या वेळेस की आम्हाला असा फॉर्मॅट द्या ज्याच्यामध्ये आन्सर नाही दिसणार. तर थोडे एफर्ट्स, थोडा टाइम जास्त लावून तुमच्यासाठी स्लाइड बनवलेली आहे. तर स्लाइड नीट बघा, याचं काहीतरी चीज होऊ द्या. ठीक आहे, तर असे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही प्रश्न वाचा. हा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करा आणि मला कमेंटमध्ये आन्सर द्यायचा. ठीक आहे, कमेंटमध्ये मी एखाद्या रिप्लाय करेलच कोणता आन्सर बरोबर आहे. ठीक आहे, तर हा प्रश्न तुमच्या समोर आहे. सर्वात पहिले सब्जेक्ट शोधायचा आहे, वर्ब शोधायचा आहे ना. असं स्टेटमेंट शोधताना आपण जसं क्रम पहिले सर्वात पहिले ABCD सगळे वाचून घ्या, मग क्रम लावायला स्टार्ट करा. ठीक आहे, आणि हा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. सेकंड तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशनचा आहे. द सोल्जर गेट डाऊन फ्रॉम द हॉर्स अँड सल्युटेड हिज कमांडर. ठीक आहे, हा सिंपल क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हा गेट डाऊनचं वन वर्ड सबस्टिट्यूशन सांगितलेलं आहे. ठीक आहे, गेट डाऊनचं तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारलं आहे. तर गेट डाऊनचा सिंपल इंग्लिशमध्ये जो वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, गेट डाऊन अलाइटेड दिलाय, अलाइन दिलाय, अबॅन्डन दिलाय, असेंडेड दिलाय. ठीक आहे, अबॅन्डन तर सोडूनच द्या, इथं लागणारच नाही संबंध. तुम्हाला सांगितलं मी एलिमिनेशन मेथड यूज करायची आहे. अबॅन्डनचा काही अर्थ लागत नाहीये. ठीक आहे, अलाइन, ठीक आहे, अलाइटेड अँड असेंडेड. असेंडेडचा पण काहीच मिनिंग लागत नाहीये. ठीक आहे, गेट डाऊनचा सिंपल मिनिंग आहे उतरणे. ठीक आहे, उतरणे, आणि इंग्लिशमध्ये उतरण्याला अलाइटेड आपण असं म्हणतो. तर अलाइटेड हा एक बरोबर आन्सर आहे, ऑप्शन आहे. तर अलाइनचा मिनिंग आहे स्ट्रेट लाईन, मध्ये उभे राहणे. ठीक आहे, तर इथं मध्ये उभे राहिलेलं नाही, ह्याच्यामध्ये काय अर्थ लागत नाहीये त्याचा. अबॅन्डन म्हणजे सोडून जाणे, सोडून देणे. इथं सोडून दिलंय का कुठं, या स्टेटमेंट मध्ये बसत नाहीये. असेंडेड म्हणजे वर चढणे, इथं वर चढत नाही, तो गेट डाऊन आहे, खाली चाललाय. तर हा तर आपोआपच कॅन्सल होऊन जातो. गेट डाऊन म्हटले खाली जाणे, असेंडेड म्हणजे वर जाणे, म्हणजे हा नाही नसणार. अबॅन्डन म्हणजे सोडून देणे, म्हणजे हे पण नसणार. तर या दोघांपैकी तुम्हाला 50-50% करायचंय आणि ह्याच्यामध्ये हा बरोबर आहे. तर 50-50% पर्यंत जे क्वेश्चन तुम्हाला माहिती नाहीये ते तुम्ही 50-50% पर्यंत आणू शकता एलिमिनेशन मेथडने. ठीक आहे, आता कसं हे दोन इलिमिनेट झाले, तसंच तुम्हाला याला सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे, नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फिल इन द ब्लँक. म्हणजे आय हॅव नेव्हर डॅश डॅश इन हिज टॉल टॉक. ठीक आहे, नीट वाचायचंय, 2-3 वेळा वाचा, नसेल समजेल तर. आय हॅव नेव्हर डॅश डॅश इन हिज टॉल टॉक. ठीक आहे, टॉल टॉकचा मराठीमध्ये मिनिंग असते बढाईचं बोलणं ना, एक्स्ट्रा एक्झॅजरेट करून सांगणं ना. तुमचा मित्र तुम्हाला दरवेळेस काही गोष्टी काय करतो, फक्त एक्झॅजरेट करून सांगतो, म्हणजे वाढीव करून सांगतो. टॉल टॉक. सो आय हॅव नेव्हर डॅश डॅश इन हिज टॉल टॉक. ओके, टॉल टॉक म्हणजे काय असतं, बढाईच्या गोष्टी, अशा गोष्टीवर आपण बिलीव्ह करत नाही. ठीक आहे, अशा गोष्टीवर आपण बिलीव्ह करत नाही, अशा गोष्टी टॉल टॉक म्हणजे बिलीव्ह हे असू शकते. ओके, आय हॅव नेव्हर बिलीव्ह इन हिज टॉल टॉक, हे काय नसू शकते. कन्सिडर, तिथं मिनिंग लागत नाहीये, विचार करणे त्याचा मिनिंग असतो. रिलायड म्हणजे अवलंबून राहणे, है ना, हे अवलंबून राहणे इथं बसत नाहीये हा वर्ड. अज्युम मीन्स काय करणे, अंदाज लावणे ना. आय हॅव नेव्हर अज्युम इन हिज टॉल टॉक, अंदाज लावणे, वर्ड बरोबर सेंटेन्स फॉर्म होत नाहीये, तर हे तिन्ही नसू शकतात. आय हॅव नेव्हर बिलीव्ह इन हिज टॉल टॉक. ठीक आहे, मी कधीच विश्वास करू शकत नाही तो जो बढाई मारतोय. ठीक आहे, तर हा प्रश्न असा सॉल्व्ह होतोय. त्याच्यानंतर आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फिल इन द ब्लँक. त्याच्यामध्ये डॅश डॅश चिल्ड्रन म्हणजे आर्टिकलचा हा प्रश्न आहे. डॅश डॅश चिल्ड्रन्स वर प्लेइंग नियर डॅश डॅश रिव्हर व्हेन वन ऑफ देम लॉस्ट हिज बॅलन्स अँड फेल. म्हणजे इथं तुम्हाला आर्टिकल यूज करायचा नाही, तर दोन आर्टिकल विचारलेले. चिल्ड्रन हा काय बेसिकली मित्रांनो, चिल्ड्रन हा स्पेसिफिक ग्रुप आहे. रिव्हर पण हा एक स्पेसिफिक आहे. चिल्ड्रन परत कुठं, देवर प्लेइंग नियर द रिव्हर, म्हणजे याला स्पेसिफाय पण केलेलं आहे. स्पेसिफिक असलं की मागच्याच लेक्चरमध्ये बघितलं आपण द यूज करतो आपण. ठीक आहे, सो द चिल्ड्रन. रिव्हर पण काय आहे, रिव्हर हा एक स्पेसिफिक ग्रुप आहे
त्याच्यामुळे आपण द यूज करतो. ओके, दोन्ही साईडला द येत आहे म्हटल्यावर ऑप्शन ए काय आहे, बरोबर आहे. आपण दुसरी मेथड पण लावू शकतो इथं. दुसरी मेथड म्हणजे काय, इथं तुम्हाला ऑप्शन बी मध्ये काय दिलेलं आहे, अँड दिलेलं आहे. अँड कुठे यूज होतो, जिथं वॉवेल येतं. अँड कुठे यूज होतो, जिथं वॉवेल येतं. इथं वॉवेल नाहीये, ठीक आहे, वॉवेल नाहीये, तर हा ऑप्शन तर गेला. ठीक आहे, अ चिल्ड्रन आपण म्हणू शकत नाही, अ रिव्हर आपण म्हणू शकत नाही, अ वाला ऑप्शन गेला. काय ना काय लावायचं इथं आपल्याला, म्हटलं हा पण ऑप्शन गेला, राहतो कोणता, द. तर असं एलिमिनेशन मेथडनी पण हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो. ठीक आहे, तर दोन्ही मेथड यूज करून बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन. ह्याच्यामध्ये माय फ्रेंड डॅश डॅश लेग वॉज फ्रॅक्चर हॅज रिकवर्ड नाव. आता लेग फ्रॅक्चर झालाय मित्राचा, यांचा सिंपल मिनिंग असं लावा. ठीक आहे, आता तुम्हाला कोणाचा झालाय, माय फ्रेंड डॅश डॅश लेग वॉज फ्रॅक्चर हॅज रिकवर्ड नाव. ऑप्शन मध्ये दिलेलं आहे तुम्हाला विच, whom, whose and who. अशा वेळेस आपण सगळे लावून पाहू शकतो. माय फ्रेंड विच लेग, विच लेग यूज होणार आहे का, विच लेग चुकीचा वाटतोय बोलताना. माय फ्रेंड्स हुम लेग, हुम लेग चुकीचा वाटतोय. माय फ्रेंड हुज लेग वॉज फ्रॅक्चर हॅज रिकवर्ड नाव, ह्याच्यामध्ये थोडं बरोबर वाटतंय. माय फ्रेंड हु लेग, हु लेग, हु लेग असं होऊ शकतं का, इथं हु लावल्यावर जाऊ शकतो का, नाही जात. ठीक आहे, आणि दुसरा गोल्डन रूल आहे ग्रामरचा, हुज म्हणजे इथं पोझेशन विचारलंय तुम्हाला, दाखवायचं आहे. मीन्स कोणाचा पाय, माय फ्रेंड, पोझिशन दाखवायचं की कोणाचा लेग येतो, हुज लेग म्हटलं. पोझिशन दाखवताना आपण हु हा वर्ड पोझिशन दाखवण्यासाठी वापरतो. पर्सन प्लस थिंग, कोणाच्या पर्सनचं काय तुटलंय काय सांगताना असं जर आपल्याला काय सांगायचं असेल किंवा त्याचं मालकी सांगायची असेल तर आपण हुज हा वर्ड यूज करतो. विच आपण वस्तूसाठी वापरतो, हुम आपण ऑब्जेक्टसाठी वापरतो, हु आपण सब्जेक्टसाठी वापरतो. ठीक आहे, तर हुम हा इथं वर्ड बरोबर वाटतोय. जर तुम्ही नीट वाचून जरी सॉल्व्ह केलं ना मित्रांनो, हा प्रश्न तुमचा इझिली काय होईल, सॉल्व्ह होईल. ठीक आहे, नेक्स्ट आहे एंड इन अ स्मोक. तुम्हाला काय करायचंय, याचं एंड इन अ स्मोकचं तुम्हाला अप्रोप्रिएट मिनिंग सांगायचंय. एंड इन अ स्मोक म्हणजे लास्टला तुम्ही काय केलं, दुराळा केला. लास्टला तुमचं निगेटिव्ह आहे ना, निगेटिव्ह मध्ये चाललेलं आहे. निगेटिव्ह मध्ये एंड इन अ स्मोक. द परफॉर्म मॅजिक ट्रिक्स, मॅजिकचा काही संबंध नाही मित्रांनो. इथं मॅजिक दिलं की एंड इन अ स्मोक, मॅजिक काय वाटतं का म्हणणं आहे. टू डिसअपिअर फ्रॉम द व्ह्यू, ह्याचा पण मिनिंग लागत नाही. टू हॅव नो पॉझिटिव्ह रिझल्ट, है ना. एंड म्हणजे अंत्यतः लास्टला काहीतरी गडबड होतीये, है ना. एंड इन अ स्मोक आपण जर असं जनरल मिनिंग लावला तर लास्टला काय होतंय, थोडंसं प्रॉब्लेम होतोय. स्मोक, एंड इन अ स्मोक. सो टू हॅव नो पॉझिटिव्ह रिझल्ट, लास्टला कोणताही पॉझिटिव्ह रिझल्ट येत नाहीये. आणि सक्सेसफुल तर इथं काय दिसत नाही, निगेटिव्ह टर्म आहे ती. ओके, टू हॅव अ नो पॉझिटिव्ह रिझल्ट म्हणजे एंड इन अ स्मोक म्हणजे सगळे प्रयत्न करूनही काहीच रिझल्ट नाही मिळणे. एंड इन अ स्मोक म्हणजे काही किती प्रयत्न करून लास्टला रिझल्ट नाही मिळणे, म्हणजे त्याचं इथं करेक्ट मिनिंग लागतोय. मॅजिक ट्रिक नाहीये, डिसअपिअर तर नाहीये आणि सक्सेसफुल तर इथं नाहीये. ओके, कारण की ऑपोजिट मिनिंग आहे. त्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग. त्याच्यामध्ये गिव्ह इयर टू, कान द्या. सिंपल मिनिंग शोधायचं फक्त ना, जनरल एकदम. कान द्या, कान द्या. गिव्ह इयर म्हणजे लिसन केअरफुली, पुन्हा हिअर सिक्रेट्स, स्प्रेड रुमर्स, शेअर इन्फॉर्मेशन. शेअर इन्फॉर्मेशन नसणार, कान देऊन काय शेअर इन्फॉर्मेशन करणार. ठीक आहे, स्प्रेड रुमर्स नसू शकते, हिअर सिक्रेट असू शकते, लिसन केअरफुली दोन्ही पण असू शकते. ठीक आहे, तर 50-50 मध्ये तुम्हाला मोस्ट अप्रोप्रिएट कोणता मिनिंग लागतोय. गिव्ह इयर म्हणजे ऐकणे असते, ऐकणे म्हणजे लिसन केअरफुली इंग्लिशमध्ये, लिसन केअरफुली. इयर गिव्ह टू म्हणजे लक्ष देऊन ऐकणे, म्हणजेच लिसन केअरफुली. ठीक आहे, सिक्रेट तर नसणार. ओके, तर अशा प्रकारे 50-50 करून पण प्रश्न सॉल्व्ह होतात. ह्याच्यामध्ये डॅश डॅश ऑनररी डिग्री आर्टिकल यूज करायचं आहे तुम्हाला. डॅश डॅश ऑनररी डिग्री वॉज कन्फर्म ऑन द ऍक्टर फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन. मित्रांनो, हा प्रश्न सॉल्व्ह करा, खूप छान प्रश्न आहे. ठीक आहे, वर्ड काय दिलेला आहे तुम्हाला इथं, ऑनररी. ओके, ऑनररी मध्ये हा एच आलेला आहे. एच म्हणजे हा काय आहे, वॉवेल आहे. आणि वॉवेलच्या समोर आपण कोणता आर्टिकल यूज करतो, वॉवेलच्या समोर आपण कोणता आर्टिकल यूज करतो, कमेंट मध्ये सांगायचं आहे मला. वॉवेलच्या समोर आपण कोणता आर्टिकल यूज करतो. ठीक आहे, हा प्रश्न मी तुम्हाला देतोय. नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम्स. अँटोनिम्स तुम्हाला बघायचं एलिनेट. मित्रांनो, एलिनेटचा मिनिंग असतं वेगळं करणं किंवा साईड लाईन करणं. एखाद्याला
एलियनेटचा मिनिंग असतो साईडलाईन करणं किंवा वेगळं करणं. आता तुम्हाला विचारला इथं अँटोनिम्स म्हणजे याचं उलट काय असू शकतंय? उलट काय असू शकतं? याचं कंबाईन असू शकतंय म्हणजे जोडणे, एलियनेट म्हणजे वेगळे करणे म्हणजे हा लागू शकतोय कंबाईन. डिवोर्सचा काय संबंध नाही इथं, इनहॅबिटेडचा काय संबंध नाही. ओके, विड्रॉवल म्हणजे काढून टाकणे म्हणजे तेच एलियनेट झालं. हा तर सिनोनिम्स वाटतोय, आपण नसू शकतोय. मीन्स कंबाईन हा बरोबर आहे. एलियनेट करणे, वेगळं करणे, कंबाईन करणे म्हणजे जोडणे. ठीक आहे, सोबत घेऊन आणणे म्हणजे अँटोनिम्स आहे. एलियनेटचं मिनिंग असतं वेगळं करणं, वेगळे करणे. एक मिनिट, वेगळे करणे आणि कंबाईनचा मिनिंग असतं एकत्र आणणे. ठीक आहे, तर हे अँटोनिम्स त्याचं हे करेक्ट मिनिंग लागत नाही. नेक्स्ट क्वेश्चन हा जंबल ऑर्डर आहे. हा जंबल ऑर्डर तुम्ही सॉल्व्ह करा. पहिलावाला तुम्हाला विचारला होता. हा एक जंबल ऑर्डर आहे. ह्याच्यामध्ये स्टेटमेंट दिलेत. हे स्टेटमेंट तुम्ही वाचा आणि त्यानंतर सॉल्व्ह करा. ठीक आहे, तर ठीक आहे, एक जंबल ऑर्डर मी दिलेला आहे आधी. ठीक आहे, हा मी सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. ओके, तर सायबर अटॅक इज अ मेलिशियस अटेम्प्ट. सर्वात पहिले सगळे वाचून घ्या. मेलिशियस अटॅक टू ऍक्सेस or damage the computer system network or the devices. However, within the increase in dependence on the internet, the risk of the cyber attack has also been increases, and it has the revolutionized the way we communicate. We cannot imagine today's life without the internet. लास्ट वाली लाईन जर ठीक नीट वाचली तर वी कॅनॉट इमॅजिन टुडेज लाईफ विथआउट. ही इंट्रोडक्टरी लाईन वाटते, म्हणजे इंट्रोडक्शन इथून स्टार्ट झालेलं आहे. सो डी पहिला येईल, काय येईल? डी पहिला येईल. वी कॅनॉट इमॅजिन टुडेज लाईफ विथआउट द इंटरनेट. कारण की डी सगळे प्रश्न डी नीच इथं ऑप्शन डी नीच दिलेत, म्हटलं डी पहिला आहे. ठीक आहे, ऑप्शन बघा तुम्ही, डी दिलेत सगळे स्टार्टिंगला, तर डी पहिलाच असणार आहे. ठीक आहे, डी पहिला असणार. त्याच्यानंतर इट हॅज रिव्होल्युशनराइज द वे वी कम्युनिकेट. सी वाला ऑप्शन बघा तुम्ही, सी वाला ऑप्शन बघा, त्याच्यामध्ये हे इंट्रोडक्शन झाले, त्याच्या पुढेच त्यांनी सांगितलं इट हॅज म्हणजे कोणी? इंटरनेट. इट हॅज रिव्होल्युशनराइज द वे वी कम्युनिकेट म्हणजे सी हा दुसऱ्याला लागतोय. हा बरोबर आहे. डीसी वाला कुठं आहे? म्हणजे डी आणि सी आहे का? इथं आहे. डी आणि सी इथं आहे. ठीक आहे, डी आणि सी इथं आहे म्हटलं, हे सगळे बाकीचे काय होत जातात? लॅप्स होऊन जातात. ठीक आहे, आता तुम्हाला पुढचं शोधायची पण गरज नाहीये. ऑप्शन मध्ये डी आणि सी कुठं आहे ते बघून घ्या. डी आणि सी ह्याच्यामध्येच दिसतोय म्हटल्यावर हा बरोबर असणार आहे. ह्याच्या पुढे बीच असणार आहे. हाऊएव्हर विथ इन द इन्क्रीज इन इंडिपेंडन्स ऑन द इंटरनेट द रिस्क ऑफ सायबर अटॅक हॅज ऑल्सो बीन इन्क्रीजेस. सायबर अटॅक इज अ मेलिशियस अटेम्प्ट. बरोबर आहे. हा स्टेटमेंट तुम्हाला दिलाय सायबर अटॅक बद्दल लास्टला सांगितलं इथं, आणि इथून त्यांनी सायबर अटॅक काय आहे? इट इज अ मेलिशियस अटेम्प्ट टू ऍक्सेस डॅमेज. म्हणजेच डी सी त्यानंतर बी येणार आहे, त्याच्यानंतर ए येणार आहे, म्हणजे थर्ड ऑप्शन आपला काय हा बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता काय चूज करायचं? हॅव यू डिस्पोज डॅश डॅश युअर ओल्ड स्कूल बुक्स. ठीक आहे, आता हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचा मित्रांनो. ह्याच्यामध्ये आउट दिलंय, विथ दिलंय, ऑफ दिलंय, बाय दिलंय. तर कोणतं स्टेटमेंट ह्याच्यामध्ये, कोणतं ऑप्शन ह्याच्यामध्ये बरोबर आहे? हॅव यू डिस्पोज डॅश डॅश युअर ओल्ड स्कूल बुक्स. डिस्पोज केलेत का ओल्ड स्कूल बुक? है ना, ते प्रश्न इथं विचारला गेलाय. ठीक आहे, हा तुम्ही सॉल्व्ह करा घरी आणि कमेंट मध्ये सांगा मला तुमचा ऑप्शन काय आहे, म्हणजे मी इथं तुम्हाला रिप्लाय देईल की हा ऑप्शन बरोबर आहे की नाही. आय फाउंड माय फ्रेंड लाईंग अनकॉन्शियस ऑन द ग्राउंड ड्युरिंग द मॉर्निंग असेंब्ली. ठीक आहे, आपल्याला स्पेलिंग एरर शोधायचा आहे. ठीक आहे, द मॉर्निंग असेंब्ली हा तर बरोबर आहे, ह्याच्यात काहीच एरर वाटत नाहीये, हा नसू शकतो. लाईंग अनकॉन्शियस ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम दिसतोय, तरी पण खालचे ऑप्शन बघून घ्यायचे तुम्हाला. आय फाउंड माय फ्रेंड, आय फाउंड माय फ्रेंड, फ्रेंड मध्ये पण काही नाहीये. ऑन द ग्राउंड ड्युरिंग म्हणजे हे पण नाहीये, हे पण नाहीये. ठीक आहे, म्हणजे लाईंग कॉन्शियस ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. लाईंगची स्पेलिंग जी आहे मित्रांनो ती बरोबर आहे त्याच्यामध्ये, परंतु अनकॉन्शियसची स्पेलिंग आहे. अनकॉन्शियसची स्पेलिंग मध्ये एसच्या पुढे सी येतो, मग बाकीचं मटेरियल स्पेल पुढे येत आहेत. ठीक आहे, तर अनकॉन्शियसच्या स्पेलिंग मध्ये सी मिसिंग आहे, तर हा एक चुकीचा स्पेलिंग एरर आहे. तर ऑप्शन बी हा तुमचा आन्सर इथं होणार आहे. ठीक आहे, पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन अ स्पेलिंग एरर. इथं पण स्पेलिंग एरर आहे. इन माय ओपिनियन यू हॅव टू द क्वालिफिकेशन टू परस्यू अ करिअर इन अ फिगर. पहिलं ऑप्शन बघून घ्या, टू परस्यू अ करिअर, हा बघून घ्या. ह्याच्यामध्ये परस्यू मध्ये प्रॉब्लेम वाटतोय, तरी पण पुढचे ऑप्शन तुम्हाला बघायचे. यू हॅव द क्वालिफिकेशन, क्वालिफिकेशन ह्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे.
इन माय ओपिनियन ह्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. इन फाईन आर्ट्स ह्याच्यामध्ये पण काही नाही. म्हणजे राहिला कोणता आहे परस्यू. आता परस्यू मध्ये प्रॉब्लेम कुठे आहे? परस्यू मध्ये करिअरची स्पेलिंग तर बरोबर आहे. परस्यू मध्ये PU असतो पहिले. ओके, PURSUE परस्यूची स्पेलिंग ही आहे, तिथं PE टाकलेला आहे म्हणजे परस्यू हा काय स्पेलिंग एरर इथं तुम्हाला बघायला मिळतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर वेन आय वॉज अब्रॉड आय हॅड अ स्ट्रॉंग डिझायर फॉर द होम कुक फूड. आता इथं तुम्हाला बेसिकली ऑप्शन स्ट्रॉंग डिझायर, ओके, हे अंडरलाईन राहिलं इथं. मित्रांनो ह्या अंडरलाईनचं तुम्हाला काय सांगायचं तिथं वन वर्ड सबस्टिट्यूशन सांगायचं आहे. स्ट्रॉंग डिझायर साठी काय म्हणजे खूप तीव्र इच्छा. स्ट्रॉंग डिझायरचा काय अर्थ असतो? खूप तीव्र इच्छा. आता इच्छा म्हटलं की टॅलेंट तर नसू शकते, त्याचं वन वर्ड सबस्टिट्यूशन है ना. इच्छा हंगर असू शकते का? हंगर आहे. लाइकिंग नसू शकते, क्रेविंग असू शकते. आता हे दोन तर गेले, राहिला हंगर. क्रेविंग हा राईट वर्ड आहे, कारण की क्रेविंगचं मिनिंग असतं खूप तीव्र डिझायर होणे, आणि हंगर म्हणजे भूक लागणे असते. हंगर म्हणजे भूक. ठीक आहे, तर हा पण नाहीये, म्हणजे लास्ट ऑप्शन राहिलाय क्रेविंग. हा क्रेविंग काय तुमचा बरोबर आन्सर आहे. पुढचं आहे कॅलॅमिटीचं तुम्हाला सिनोनिम सांगायचंय. कॅलॅमिटी म्हणजे मित्रांनो काय असते? आपत्ती. कॅलॅमिटी म्हणजे काय असतं? आपत्ती. आणि आपत्तीचं सिनोनिम सांगायचंय. 4 ऑप्शन आहे. मिरॅकल, वंडर, हर्डल, डिझास्टर. ठीक आहे, चारपैकी कोणता ऑप्शन आहे? सिलेक्ट करा. मी तुम्हाला मिनिंग दिलंय, कॅलॅमिटीचं मिनिंग आहे आपत्ती. तर आपत्तीला तुम्हाला सिनोनिम शोधायचा आहे. तर सिनोनिम्स काय असू शकते? इथं तुम्हाला दिले 4 ऑप्शन, ते तुम्ही बघा आणि कोणतं ऑप्शन आहे ते कमेंटमध्ये सांगा मला मित्रांनो. 2 आपले पार्ट झालेले आहेत. तिसऱ्या पार्ट मध्ये तुम्हाला मी काही प्रश्न देतोय सॉल्व्ह करायला. सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. बरोबर आलं तर तुमचंच चांगलं आहे मित्रांनो, मार्क वाढेल. ठीक आहे, तर हा ऍप आहे. ऍपवर आपण कोर्स अपलोड केलेला आहे. तो कोर्स तुम्ही जाऊन घेऊ शकता. त्याच्यामध्ये आपण सगळे टॉपिक्स डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहे आणि त्यानंतर आपण हे PYQs घेतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. नेक्स्ट पार्ट जो आहे तो येईलच 1-2 दिवसात परत, कारण की एडिटिंग वाढलेली आहे. तुम्हाला ऑप्शन मध्ये आन्सर नकोय. आन्सर तुम्ही गेस करू इच्छिता, तर त्याला बनवायला थोडा टाइम लागेल. तर पार्ट 4 नक्कीच येणार आहे पुढे. अजून पार्ट 4 असेल, 5 असेल, 6 असेल, 7 असेल, खूप सारे पार्ट्स असणार आहे. सगळे आपण MCQ PYQs आपण इथं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. जय हिंद, जय भारत.